म्हणजे काय आहे, त्या मनालाच आपण थोडक्यात म्हणजे उल्लू बनवतोय की तू म्हणजे मन नाही, तू म्हणजे बुद्धी नाही. यांनी काय होतंय, ते मन धुतलं जाऊन 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 त्यातला मळ निघून 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 सर्वात पहिलं जो वाईट मळ आहे म्हणजे रज, असं करून जेव्हा शुद्ध सात्विक ते मन राहतं, तेव्हा त्याच्यात परमात्मा स्वरूपाचा प्रकाश होतो. आणि मग जे नुसतं शब्दांनी कळलेलं आहे त्याचा अनुभव येतो. आणि तेव्हा मग लक्षात येतं की ते मी नाही, म्हणजे शरीर म्हणजे मी नाही, आत्मा म्हणजे मी नाही, हे सगळं विचार करणं पण काहीच नाहीये, हे तेव्हा लक्षात येतं. तर तो तितका जो त्या लेवलला गेलेला जो महात्मा आहे तो काय बोलतो, जसं समर्थांनी सांगितलेलं की अगाजे झालेची नाही त्याची वारसात पुसते काही. म्हणजे जग हे अस्तित्वात नाहीच आहे, झालंच नाहीये, माया ही काही नाहीच आहे. मग त्या मायेतनं बाहेर मी आलो, अमुक मी साधना केली, ही तरी वृत्ती कुठे राहणार. तर त्या अवस्थेला पोचलेला महात्मा आहे ते वासुदेव सर्वम इति समहात्मा दुर्लभा म्हणून जो सांगितलेला महात्मा आहे, त्याच्या दृष्टीने जग कधी नव्हतं. जसं स्वप्नातनं एखादा व्यक्ती उठला, समजा स्वप्न चालू असताना त्या व्यक्तीने पाहिलं की तो एक गरीब घराण्यात जन्मला, आणि मग स्वप्नात एकतर टाइमचा काही संबंध नसतो, अख्खं आयुष्य पण आपण स्वप्नात पाहू शकतो. तर त्या गरीब घराण्यातला जन्मला आणि मग त्याने खूप अथक प्रयत्न करून तो मोठा, मग आधी शिकला खूप, मग चांगल्या नोकरीला लागला, मग त्या कंपनीचा मालक, असं करत तो मल्टी मिलेनियर झाला. हे सगळं स्वप्नात चालू आहे. आणि मग त्याला जाग आली. जाग आल्यानंतर कोणी त्याला विचारलं की तू ते स्वप्नात कसा मल्टी मिलेनियर झाला, तर तो हसेल, कारण ते सगळं स्वप्नच आहे, तो ते काय खरं थोडीच होतं. हे त्याला तेव्हा लक्षात येणार आहे. पण तोपर्यंत हा जो अभ्यास आहे, मनानीच मन छेदावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे मनानीच मनाचा नाश करत जायचा. तो कसं करायचं, तर ही रिफाईनमेंट आहे. मन म्हणजे सगळ्या वासनांना रजोतमाला घेऊन आहे. तर त्याच्यातनं ते बाहेर काढायसाठी आपण संतांची चरित्र वाचतो, त्यांना जाऊन त्यांना शरण जातो, त्यांचं दर्शन घेतो, प्रसाद प्राप्त करतो. यांनी काय होतं, ते मन थोडं वरच्या ह्याला जातं, आणि काही ते वर जातं म्हणजे काही अवगुण, मनाची मूळ स्थिती ऊर्ध्वच आहे, त्यामुळे त्याला सज्जना म्हटले समर्थांनी. तर काही अवगुण जेव्हा खाली तो सोडून देतो, तेव्हा ते अजून वर जातं. अजून वर झालं की त्याच्यापेक्षा वर जायला त्या लेवलवरचे जे अवगुण आहेत ते दूर करायचे प्रयत्न करायचा. मग ते गेले, असं करत ते पूर्ण स्वच्छ, म्हणजे एका स्वच्छ असलेल्या आरशासारखं होतं, आणि ईश्वराचं प्रतिबिंब पडतं. आणि ईश्वराचं प्रतिबिंब पडल्यामुळे मग ते मनही राहत नाही. असं इमॅजिन करा की समजा मन हे भिंग पण आहे आणि कागद एकाच वेळी, ते कागदाचं भिंग आहे म्हणा, ट्रान्सपरंट कागद आहे आणि भिंग आहे म्हणा. तर त्याच्यातनं जसं ते जर स्वच्छ केलं, तर त्याच्यात समजा सूर्याचा प्रकाश पडला की ते जळून जातं आणि त्याचं अस्तित्व संपतं. तसं आत्मप्रकाशाने मनाचं अस्तित्व संपतं, आणि हे कार्य फक्त भगवान करू शकतात. भगवान विष्णू स्वरूपात करू शकतात. तर मानसवृत्ती संपलेली आहे, म्हणजेच उन्मनी वृत्ती उत्पन्न होऊन समाधी अवस्थेची स्थिती झालेली असते. तर पुढे सांगतायत महाराज, ब्रह्मज्ञान उत्पन्न झाल्यावर सुद्धा ते दृढ होण्याकरता तत्वज्ञान, मनोनाश, वासनाक्षय यांचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे म्हणतात. म्हणून चौथ्या भूमिकेवर जरी ज्ञान झाले असले तरी पाचवी आणि सहावी भूमिका अद्याप आहे. चौथ्या भूमिकेवर म्हणजे विशुद्ध चक्रापर्यंत जेव्हा कुंडलिनी येते, तेव्हा
परोक्ष ज्ञान होतं, म्हणजे शब्दांनी कळतंय. आणि पाचवी भूमिका म्हणजे समाधीला, ती आज्ञाचक्राच्या इथे होते. विशुद्धी चक्राच्या इथे शब्दांनी कळते, म्हणजे विशुद्धी ते आज्ञापर्यंत हा पूर्ण ज्ञानाचा मार्ग आहे की सगळे सिद्धांत कळू लागण्यापर्यंत सर्वज्ञ होण्यापर्यंतचा मार्ग आहे. आणि सर्वज्ञ म्हणजे तिकडे आज्ञाचक्राचाही भेद झाला, म्हणजे समाधीची प्राप्ती झाली. तर हा, तर त्यामुळे समाधीची प्राप्ती झाल्यावरच्या पाचव्या, सहाव्या, सातव्या भूमिका आहेत या सगळ्या, ज्या मागे आपण बघितल्या होत्या. होते ज्ञानाच्या 7 भूमिका आपण बुद्धीच्या ह्याच्यात पाहिल्या आहेत. तर त्यात रिफर केलं तर ते ऐकलं तर ते लक्षात येईल काय डिटेलमध्ये. आता पुन्हा ते इथे घेऊया नको. तर चौथ्या भूमिकेवर जरी ज्ञान झाले असले तरी पाचवी आणि सहावी भूमिका अद्याप आहे. व्युत्थान दशा या त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. सातव्या भूमिकेवर गेल्यावरही व्युत्थान आहे. तोपर्यंत ज्ञान झालेले असते, तरी सुद्धा समाधीला प्रतिबंध आहे. ईश्वर प्रणिधानाने ज्ञान झालेलं आहे, परंतु कार्य अद्याप पुढे आहे ना. अंतराय मध्ये मध्ये येत आहे. आता इथे परंतु कार्य अद्याप पुढे आहे याचा अर्थ कसा काय, तर मागे आपण पाहिलेलं की स्वप्नात एखाद्याने वाघ अंगावर येतो असं पाहिलं, आणि त्याने तो खडबडून जागा झाला. जागा झाल्यावर वाघाचा भास गेला, त्याच्या मनातली भीती गेली, तरी अजून ती धडधड राहते. ती धडधड हळूहळू हळूहळू कमी होते. तसं आत्मज्ञान झाल्यावर तरीही ती धडधड म्हणजे मायेचं जे कार्य आहे, तर ते वासना किंवा ते काही इच्छा या बाकी राहत आहेत. आणि त्याच्यासाठी मनोनाशासाठी हा वासनाक्षयाचा अभ्यास करावा लागतो. आता इथे अजून एक महाराजांनी महत्वाचं सांगितलंय की ईश्वर प्रणिधानाने ज्ञान झालेलं आहे. त्यामुळे ज्ञान होण्याचं मुख्य साधन जे आहे ते ईश्वर प्रणिधान सांगितलेलं आहे. आणि अ, योगसूत्रातही मागे आपण पाहिलं की योगसूत्रातही चित्तवृत्ती निरोध होण्याकरता, म्हणजे अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा म्हणून सांगितलं की अभ्यास आणि वैराग्य यांनी चित्तवृत्तीचा निरोध होतो. आणि भगवानही गीतेत सांगतात की अभ्यास कोणत्याही वैराग्य येण्याचे गुह्यते. मन कसं ताब्यात आणावं, तर अभ्यासाने वैराग्याने. पण ते जरी असलं तरी एक विशेष उपाय योगसूत्रकारांनी सांगितलाय आणि भगवानही सांगतायत ते की ईश्वर प्रणिधान, ईश्वराची भक्ती. प्रणिधान म्हणजे पूर्ण त्याला शरण जाणं, त्याच्यावरच सगळं आपलं अस्तित्व ठेवणं किंवा त्याच्यात अस्तित्वाचा विसर पडणं, हे ईश्वर प्रणिधान आहे. आणि ते होण्याकरता ईश्वर प्रणिधानाद्वा या सूत्रानंतर अजून एक सूत्र आहे की तस्य वाचक प्रणवा, म्हणजे प्रणव हे त्या ईश्वराचं वाचक आहे. त्यामुळे सगुण निर्गुण निराकार पासून सगुण निराकार हे पहिल्यांदा जे झालं, आणि त्या गुणातलाही सर्वात वरचा सत्वगुणाचा शब्द हा जो विषय आहे, तन्मात्र आहे, ते घेऊन जे पहिलं रूप आहे ते ते प्रणवाचं रूप आहे. आणि सगळे जे मंत्र आहे, राम आहे किंवा आपला पारंपरिक दिगंबरा दिगंबरा हा मंत्र आहे, हे सगळे मंत्र त्या ओंकाराचीच रूप आहेत. तर त्यामुळे ते नामस्मरण हे सगळीकडे फार महत्वाचं म्हणून सांगितलेलं आहे. तर आणि ते ब्रह्मज्ञान होण्याकरता पण आहे, आणि पुढे अजून सांगतील की त्याच्यानंतरही कसं उपयोगी पडतं ते म्हणजे सांगतील. हा. तर त्यामुळे वासनाक्षय आणि मनोनाश होणे याची जरुरी आहे. सॉरी, एक मधलं वाक्य स्किप केलं. हा. सातव्या भूमिकेवर गेल्यावरही व्युत्थान आहे, तोपर्यंत ज्ञान झालेले असते, तरी सुद्धा समाधीला प्रतिबंध आहे. ईश्वर प्रणिधानाने ज्ञान झालेलं आहे,
परंतु कार्य अद्याप पुढे आहे ना, अंतराय मध्ये मध्ये येत आहे. त्यामुळे वासनाक्षय आणि मनोनाश होणे याची जरूर आहे. त्याकरता हरिस्वरूपाचे जे चिंतन करायचे आहे ते या रूपाने आहे. म्हणजे ईश्वराचं ध्यान सगुण जरी उपासना असली तरी ती सगुण उपासना करताना सुद्धा ईश्वराचं ध्यान करून सगुण उपासना म्हणजे सकामच असली पाहिजे असं काही नाहीये. सगुण उपासना ही तुम्हाला सकामतेपासून निष्कामतेपर्यंत घेऊन जाणारी आहे. तर त्या सगुण उपासनेचा किंवा सगुण ध्यानाचा परिपाक काय आहे की त्या हरिस्वरूपाचे जर चिंतन करत गेलं तर मानस सुख दुःखानाम हारकम सांगतायत आता महाराज. द्वंद्वांना हरण करणारे म्हणजे मनोवृत्तीचाच उपशम झाला. ब्रह्मज्ञान झाल्यावर सुद्धा ईश्वर प्रणिधान पाहिजे असे सिद्ध होते. म्हणजे भक्ती कुठपर्यंत करावी, तर भक्ती कुठपर्यंत करावी म्हणजे भक्ती केल्याने काहीतरी मिळतं असं नाहीये. सगळ्याचा परिपाक म्हणजे भक्ती मिळणारी आहे. त्यामुळे भक्ती कुठपर्यंत करावी हा प्रश्न जोपर्यंत आहे तोपर्यंत ते भक्ती ही कळलेलीच नाहीये. भक्ती हा सगळ्याचा परिपाक आहे, शेवट नाही म्हणत आपण त्याला. भक्ती हा सगळ्याचं जे काही मिळवायचं ते भक्तीच आहे. आणि त्यामुळे आत्मज्ञानाकरता सुद्धा मनोनाशाकरताही त्याच भक्तीचा, ईश्वर प्रणिधानाचा उपयोग आहे. आता सांगतात मला, म्हणजे ज्ञान दार्ढ्याचा अभ्यास केला पाहिजे असे म्हणतात. ज्ञान दार्ढ्याचा म्हणजे ज्ञान दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे म्हणतात. कारण व्युत्थान होते ना, समाधी अवस्थेमध्ये जीवनमुक्ती सौख्य आहे, ती द्वंद्वातीत अवस्था आहे. पण सुषुप्ती अवस्थेप्रमाणे तीही अवस्था झाली ना. म्हणजे जोपर्यंत समाधी अवस्था म्हणून म्हटलेलं आहे, अवस्था म्हटलं की ती संपणारी आहे. त्यामुळे समाधी अवस्थेत एखादा आहे म्हटल्यानंतर त्याचा अर्थ असाही होतो की त्या अवस्थेतनं तो बाहेर पण येणार. त्यामुळे जे अवतारी आहेत, महाराजांचंच उदाहरण आहे. पूर्णावतार आपल्याला पाहायला मिळाला हे आपल्याला आपलं फार भाग्य आहे की ते त्यांना कधी कोणी ध्यान लावून बसलंय किंवा असं काही कधी पाहिलंच नाही. कारण सहज स्थिती आहे, ज्या स्थितीत आहेत त्यात ते समाधान. महाराजांनी तुकाराम महाराजांचं उदाहरण देऊन पहिल्या काही 4-5 प्रवचनात एके ठिकाणी म्हटलेलं आहे की चित्ताची समाधान अवस्था ही समाधी आहे. समाधी किंवा सम आधान याचा अर्थ काय, समत्वावर अधिष्ठित चित्त ठेवणं. म्हणजे काय की त्यात विषमता कशानी आहे, विषमता त्रिगुणांनी आहे. गुणाची उत्पत्ती झाली की विषमता आली. म्हणजे सम आधान म्हणजे विषयांची साम्यावस्था, म्हणजे विषय संपले तिथे. त्रिगुणांची साम्यावस्था, त्रिगुण राहिले नाही. अशी निस्त्रैगुण्यम भवार्जुनम भगवान म्हणतात तशी ती त्रिगुणरहित ती जी अवस्था आहे. तर सुरुवातीला ती अवस्था म्हणून आहे आणि नंतर ती स्वाभाविक स्थिती आहे. किंवा जे अवतारी महापुरुष आहेत, महाराजां सारखे महाराज आहेत किंवा राम कृष्ण हे जे सगळे अवतार आहेत ईश्वराचे, त्यांच्यात ती कायमच आहे. त्यांना ते काही प्रयत्न केला आणि मिळवली अशी नाही, ती कायमच ती अवस्था आहे. हाच जीव आणि जीवकोटी ईश्वर कोटी मधला फरक असा आहे की ईश्वर कोटी याला ते जगात येत नाहीत किंवा असं काही नाही. ते परित्राणायम साधूनाम विनाशाच्या दुष्कृताम करतात, ते जगात येतात. पण याचा काही लेप त्यांना नाहीये, कारण त्यांची साम्यावस्था कशानेही टळत नाही. तर तेच महाराज सांगतायत इथे की ती साम्या अवस्था आली की मग ती अवस्थाच राहत नाही. ते साम्य प्राप्त झालं की मग ते अवस्थाच राहत नाही, त्यामुळे अवस्थांतर होत नाही. तर महाराज सांगतायत म्हणजे ज्ञानदार्ढ्याचा अभ्यास केला पाहिजे असं म्हणतात. कारण व्युत्थान होते ना,
समाधी अवस्थेमध्ये जीवनमुक्ती सौख्य आहे, ही द्वंद्वातीत अवस्था आहे. किती वाजलेत आहेत का वेळ आपल्याला? हा हे 10:56 आहेत, वेळ आहे. करिश्मा, तुझे ते पीपीटी आहे का रेडी? एक मिनिट. पीपीटी कुठली, पंचायत आणि आगाची? हा, हा रेडी आहे, पण ती मी मोबाईल वरून जॉईन केलंय. मी तुम्हाला सेंड केलेली. चालेल, नाही तर पुढच्या वेळी करू प्रेझेंट आपण, कारण हे पुढच्या वेळेपर्यंत जाईल बहुतेक अजून. अरे मोठे आहे अजून. पुढच्या वेळी लक्षात ठेवा, आपण प्रेझेंट करू ती थोडी, म्हणजे हे थोडं रिव्हिजन व्हायला आणि कळायला सोपं जाईल. हो ठीक आहे. आजचं तुम्ही विष्णूंचं जे सांगितलं ना, ते थोडस थोडस मॉडिफाय करायला लागेल, ते डिटेल्स. बरं, चालेल. बरं. ओके. समाधी अवस्थेमध्ये जीवनमुक्ती सौख्य आहे, ती द्वंद्वातीत अवस्था आहे. पण सुषुप्ती अवस्थेप्रमाणे ती ही अवस्थाच झाली ना, काही काळ टिकणारी आहे. अद्यापि कर्मपारतंत्र्य सुटलेले नाही. ते कर्मपारतंत्र्य पूर्ण जाण्याकरता सर्वही मनोवृत्तींचा लय होणं याची जरूर आहे. मनोनाश झाला पाहिजे, त्याशिवाय खरी समाधी सिद्धी झाली नाही. म्हणून 5व्या-6व्या भूमिकेपर्यंत हा अभ्यास आहे. सदाशिव ब्रह्मेंद्रांचा ची गोष्ट सांगतात. ते 5व्या-6व्या भूमिकेपर्यंत गेलेले होते. आधी मोठे विद्वान, नंतर योगी मोठे झालेले, ब्रह्मज्ञानी. पण ब्रह्मज्ञान झालेले असले तरी सुद्धा व्युत्थान दशा आहे. टिपू सुलतानच्या वेळी ते होऊन गेले असं सांगतात. ते असेच एकदा बाहेर पडले, जंगलातून चाललेले आहेत. त्या ठिकाणी कोणी एक मुसलमान सरदार शिकारीला आला. त्याचे तंबू ठोकलेले होते, त्यात जनाना होता. यांना काहीच भान नाही, अंगावर वस्त्र नाही. एका तंबूत आत शिरून दुसऱ्या बाजूने बाहेर पडलेले आहे. हे पाहिल्यावर मुसलमान सरदार रागावला आणि तलवार उपसून दोन्ही हात छाटून टाकले. तरी सुद्धा यांना काही भान नाही. त्याला मागाहून पश्चाताप झाला. त्याच्या मागोमाग तो जाऊ लागला. एका झाडाजवळ आल्यावर हे थांबले. व्युत्थान होऊन त्यांनी डोळे उघडले. समोर त्या सरदाराला पाहून त्याने विचारले, का बाबा, कशा करता आलास? तो म्हणाला, महाराज, माझ्याकडून अपराध झाला म्हणाले. मी आपले हात तोडले म्हणाला. कुठे? काही नाही, दोन्ही हात आले. शृंगेरीच्या आचार्यांनी त्यांचे स्तोत्र केलेले आहे. त्यांची पूर्वीची अवस्था ही एका सुभाषितात वर्णन केलेली आहे. मोठे योगी होते, ज्ञान झाले होते, तरी वासनाक्षयाचा अभ्यास पुढेही का चालू ठेवला पाहिजे हे पटवून देण्याकरता ही गोष्ट सांगतात. सदाशिव ब्रह्मेंद्र एकदा गावाबाहेर एका शेतात पडले होते म्हणतात. पण त्यांना पण त्यांनी आपले डोके एका मातीच्या ढेकळावर ठेवले होते. गावातील काही मंडळी त्यावेळी तिकडून चालली होती. यांना बघून ती म्हणाली, हा योगी मनुष्य, याला उशाला कशाला पाहिजे? आता यांनी काय उशी आणली होती का? उशाला घरातली आपलं मातीच्या ढेकळावर डोकं ठेवलं होतं. तरी ते लोक बोललेच आणि पुढे गेले. यांनी ते बोलणे ऐकले वाटते. वृत्तीचा उपशम अद्यापि झालेला नव्हता. ते सबंध मातीचे ढेकूळ डोक्याखालचे यांनी काढून टाकले आणि तशीच मान अधांतरी ठेवून निजून राहिले. तेवढ्यात ती मंडळी तिकडून परत आली आणि यांना अशा अवस्थेत पाहून म्हणाली, याला एवढा तरी अभिमान कशाला पाहिजे? काय आम्ही एवढं बोललो तर काय झालं? म्हणजे उशाला घेतलं तरी चूक, न घेतलं तरी चूक. आचार्य म्हणतात,
श्लाघावार वधुटीचे हे दास होतात. श्लाघावार वधुटीचे दास म्हणजे श्लाघ्य आणि अश्लाघ्य. श्लाघ्य म्हणजे जे मान्य होतं, सज्जनांना मान्य, त्याला श्लाघ्य म्हणतात. आता श्लाघावार वटीचे म्हणजे काय, तर श्लाघा याला वारवधू म्हटलेलं आहे. श्लाघा हा कीर्तीलाही शब्द वापरला जातो, की आपलं वागणं योग्य होणं ही इच्छा असणं हे बरोबर आहे, पण आपल्याला सगळ्यांनी योग्य म्हणणं ही जरी इच्छा निर्माण झाली तर त्याला वारवधू म्हणजे वेश्या, म्हणजे स्वतःला लोकांनी चांगलं म्हणावं. मोठ्या महाराजांनी म्हटलेलं नाही का, की मला लोकी मानावा, मला लोकी पूजावा, म्हणजे ही जी इच्छा उत्पन्न होते ही भयंकर मारक इच्छा आहे. हे आपण मागच्या वेळी पण पाहिलं, गीतेत भगवंतांनी सांगितलेलं की ज्ञानाचा बंध, सत्वगुणाचा बंध कसा होतो, तर सुखाने होतो आणि ज्ञानाने होतो. मग ज्ञान आपलं प्रकाशित केल्यावर समोरचा आपल्याला चांगलं म्हणतोय, समोरचा आपल्याला अप्रिशिएट करतोय, यांनी जर थोडं जरी मन सुखावलं तर ते म्हणजे वारवधूच्या ताब्यात गेल्यासारखं, म्हणजे वेश्येच्या ताब्यात गेल्यासारखं सांगितलेलं आहे. तर इतकं जपावं लागतं, मनाला भरपूर जपावं लागतं. रजतम गुणाच्या याला जपावं लागतंच, पण त्याच्यापेक्षा कठीण हे सत्वगुणाला जपायला लागतं. आणि म्हणूनच आपण बऱ्याच वेळा महाराजांनी पण बऱ्याच वेळा महाराज घेतात ते ती ओवी, की विशेष नवल अहंकाराचे गोटी विशेष न लागे अज्ञानापाठी. म्हणजे अज्ञानी जो असेल त्याच्या पाठी विशेष करून अहंकार लागत नाही, पण ज्ञानाला तो नाना संकटी नाचवतो. तर तो कसा नाचवतो, कारण तिथे तो एखादी गोष्ट म्हणजे आपल्याला अहंकार नाही अशी जरी भावना झाली, मला कशाचा अहंकार नाही, मला कशाचा अहंकार नाही, तर तिथे अहंकार कोणाला नाही, मला, म्हणजे मी आलाच. म्हणजे मी आला म्हणजे मला कशाचा अहंकार नाही म्हणताना तो अहंकार आला. आणि त्याच्यात डेंजर गोष्ट अशी की मला कशाचा अहंकार नाही म्हणजे तो लपून आला, म्हणजे न दिसता आला. बाकी कामक्रोधात कळतं, कामाचा वेग आला, क्रोधाचा वेग आला, की मला त्या विकाराचा त्रास होतो हे लक्षात येतं. पण मला अहंकार नाही असं जो म्हणतो त्याला कोण वाचवणार. सर्वज्ञ काय सांगावे, म्हणजे असा अर्थाने तो श्लोक नाही, पण ज्याला शाब्दिक सगळं कळलेलं आहे त्यांच्या बाबतीत हा मोठा एक प्रसंग येतो, की मला तर कळलेलं आहे, आणि मग आपण आपल्याला जे कळलेलं आहे ते सांगितल्यानंतर जर दुसऱ्याला बरं, दुसऱ्याने काही कौतुक केलं, त्यांनी जर सुख वाटलं आणि त्याची जर सवय झाली, आणि उद्या कोणी जर कौतुक नाही केलं किंवा उद्या कोणी तुम्हाला काही विचारायला नाही आलं, तर तो अहंकार दुखवला जाऊ शकतो. आणि त्याकरताच म्हणजे नामदेव महाराजांचं पण उदाहरण काय आहे, की सगुण साक्षात्कार झालेला आहे. ते काय आपण चेष्टेत घेतात तसं नाहीये, ते सगुण साक्षात्कार झालेला आहे. आणि अहंकार तरी कसला त्यांना, की विठ्ठल माझ्याशी बोलतो, एवढा सात्विक अहंकार आहे. पण नाहीये, तोही मान्य नाहीये भगवंताला. अहंकार मान्य नाही. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत तिथे भगवंत नाही. रासक क्रीडेच्या वेळी गोपींच्या मनात तो काही अहंकार सगळ्या गोपींच्या मनात आलेला नाही, पण गोपींच्या मनात अहंकार आला की परमात्मा आमच्या तालावर नाचतोय, आम्ही सांगू ते करतोय. हे मनात आल्यावर भगवान गुप्त झाले. म्हणजे ते काही शिक्षा करण्याकरता गुप्त झाले असा फक्त अर्थ नाहीये. जिथे अहंकाराचा पडदा आला, तर अहंकाराचा पडदा हे आपल्याला ईश्वर आणि आपल्याच्या मध्ये असलेला तो पडदा आहे. ईश्वर दिसणार कसा. तर त्यामुळे पांडुरंग फक्त राऊळातच आहे, महाराजांनी सांगितले. ही जी नामदेवांची भूमिका होती म्हणून त्यांना कच्चं ठरवलं गेलं. पण
अधिकारही आहे, म्हणजे सगुण साक्षात्कारपर्यंत पोचलेले आहेत ते. त्यामुळे नुसतं गुरूंच्या एका वाक्याने, जिथे शंकरांची पिंडी नसेल, शंकर नसतील, तिकडे माझा पाय ठेव, एवढं फक्त एका वाक्याने त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे, तो अनुभव. आणि मग सर्वत्र ईश्वर आहे त्यांना कळलं. इतकं किती गोष्ट सांगतात की कुत्रा त्यांच्या जेवताना पोळी पळवून गेला, तर हे मागून तूप घेऊन, अरे ती कोरडी आहे विठ्ठला, हे तूप घे. इतकी ती पंडिता समदर्शिना जे गीतेत सांगितले, तितकी ती अवस्था त्यांची झालेली आहे. आणि ती अवस्था झाली की सर्वत्रच ईश्वर आहे. मग आपल्याला मानणार कोण आणि आपण कोणाला मानायचं? कारण सर्वच ईश्वर रूप आहे. त्यामुळे तो महात्मा इतका नम्र आहे की सर्व ठिकाणी त्याला ईश्वर बुद्धी झाल्याने तो सर्व जगाशी नम्र आहे. आणि म्हणून महाराजांचा जो आवडता ओवी आहे ज्ञानेश्वर माऊलींची, जे जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझी. ती जवळीक कशी होते? ती अशी होते, जगा धाकुटे केव्हा होतं? जेव्हा मी कोणीतरी श्रेष्ठ आहे, यांच्यापेक्षा मी मोठा आहे, ही सगळी वृत्ती जाते. केव्हा ती जाते? जेव्हा सगळीकडे त्या आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. तोपर्यंत नाहीये. तर ती स्थिती प्राप्त होण्याकरता हा सगळा मार्ग आहे. पारतंत्र्य म्हणजे काय? कर्मपारतंत्र्य म्हणजे कर्मामुळे जी परतंत्र अवस्था आलेली आहे. कर्म हे आपल्यापेक्षा वेगळं आहे. हम्म. त्यामुळे आपण दुसऱ्यावर डिपेंड राहतो, त्याला म्हणतं पारतंत्र्य. तर आपणच पूर्वी केलेल्या कर्मानी आपल्याला कर्मानुसारिणी बुद्धी प्राप्त होते. आणि त्या कर्मानुसारिणी बुद्धीनी परत त्याच प्रकारची कर्म घडतात. त्याच प्रकारची कर्म घडून परत तीच बुद्धी अजून दृढ होते. हे कुठे थांबतच नाही. मग कुठेतरी अच्छा. दया करून अच्छा. महात्मे येतात आणि त्या मार्गापासून सांभाळून मार्गा वरिता आणि त्यानं दुजात आता त्याच अरे माझा आवाज येतोय ना? मध्येच इथे काहीतरी बंद आला आवाज. हो. हा, आता येतोय. तर सांभाळून मार्गावरता हे गुरु करतात. पण त्याच्यानंतरही आपल्या पूर्वकर्मानी जी सारखी आपली वृत्ती मार्गावरून बाजूला जायचे होते, ती त्या पूर्वकर्मानी होते. आणि आपली चालू कर्म ही फार महत्वाची आहेत. कारण महाराजांनी बऱ्याच वेळा प्रवचनात सांगितलेलं आहे की अत्युत्कटे पुण्य पापे इहैव फलमश्नुते. म्हणजे अति उत्कट जर पुण्य किंवा पाप जर घडलं तर इहैव फलमश्नुते, म्हणजे इह म्हणजे या इह लोकातच, फलमश्नुते म्हणजे फळ मिळतं. त्याचं फळ इह लोकातच मिळतं. अत्यंत पुण्यकर्म करा, अत्यंत पापकर्म करा, त्याचं फळ इथेच मिळतं. तर तसं समर्थांचं उदाहरण आहे. त्यांची पत्रिका जी आहे ते एखाद्या चक्रवर्ती सम्राटाची पत्रिका आहे. आणि 12 गायत्री पुरश्चरण, एक एक गायत्री पुरश्चरणाने, आणि ते पण कसं की गोदावरीत एवढ्या पाण्यात उभं राहून त्यांनी केलेली. तर ते करून कुंडलीतली एक एक स्थानं त्यांनी शुद्ध केलेत. कुंडली आपली असते ती कुंडली म्हणजे आपलं कर्म पारतंत्र्य दाखवायचा तो चार्ट आहे की आपण पूर्वी केलेल्या कर्माची आपल्याला जन्मात काय फळ आहेत.